नमस्कार. काय झालं, टेन्शन आलंय? नाही, टेन्शन काय नाही. काही नाही. काही नाही, कधी आलं होतं का? अजून तरी नाही. काय कधी येतं का? येतं कधी कधी. कधी येतं? असं कामाचा व्याप वाढला तर. कामाचा व्याप हो, कशामुळे वाढतो? असंच काहीतरी टेन्शन असतं. टेन्शन कामाचा असतं. व्याप, दुसरं काय नाही. मग तुम्ही लांब असता, ह्या लांब असतात, हो, ते सुद्धा टेन्शन आहे. मग कसं काय संपर्कात राहता? येत जातो मी, म्हणजे 15 दिवसाला, महिन्यातून एकदा. हो का? बरोबर. आणखी काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय नाही, समजून घेते, स्वभाव वगैरे चांगला आहे. हं. थोडं कधी कधी रागाला येते, पण काय नाही, मी समजून सांगितले बरोबर शांत होतो. अरे वा. वहिनी. बर, कुठे, कसं, काय, केव्हा? ते सांगितलं तर हिनं सांगितल्याप्रमाणे मी आणि आई दोघं राहुरीला पाहायला गेलो होतो. बर. आणि तिथं पाहायला गेल्यानंतर मुलगी पाहिली मी, हं. आणि मग पसंत पडली मला, आणि मग होकार दिला लगेच. आईकडे कळवलं मी. हो का? आणि मग लगेच लग्न झालं का? लगेच कसं लग्न म्हणजे म्हणजे किती महिन्याने झालं? 10 मे 2007 ला झालं. 10 मे 2007 ला. बर, आता मी अभिनयासाठी वहिनींना इथे बोलवणार आहे. वहिनी अभिनय करणार आणि मिस्टर त्या वस्तू घेऊन येणार. 5 वस्तू 2 मिनिटात आणल्या तर बक्षीस. बघूया, सगळ्यांनी वळका. हा, वहिनी करा अभिनय. ठेवा, या. 2 मिनिटात 5 वस्तू आणायच्या आहेत. कवा तवा. एक मिनिट पूर्ण झालं, जवळ जवळ. व्हेरी गुड. दोन मिनिटाची वेळ आहे 5 वस्तूंसाठी. पाचही वस्तू तुम्ही वेळेत आणल्या म्हणून 1000 रुपये आणि हा सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. अभिनंदन. आणि आता आपण शिंदे वहिनींना भेटूया. आता काय होणार या खेळामध्ये, कोण जिंकणार, कोण अभिनय करणार, कसा अभिनय करणार, सगळं काही बघणार आहोत. पण आधी नमस्कार. खूप कौतुक करतात तो तुमच्याबद्दल. हा, का करतात असं ते सांगा ना. असेल कदाचित मी तसा. म्हणजे कसा? त्यांनी कौतुक केल्यासारखं. तुम्हाला खरं वाटलं त्यांनी कौतुक केलंय? तुम्ही म्हणताय म्हणजे. बरं, आता तुम्ही वहिनींबद्दल सांगा, त्यांचा स्वभाव कसा आहे? उणीवा कुठल्याच काढण्यासारखे नाहीये. आतापर्यंतच्या तरी जीवनाच्या वाटचालीमध्ये पाहता कुठलेच उणीवा काढण्यासारखे नाहीये. सगळ्याच बाबतीत परिपूर्ण म्हटलं तरी चालेल. बर, वहिनी कसं वाटतं असं ऐकता? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. किती वर्ष झाली लग्नाला? आता 4th चालू आहे. 4 वर्षात पहिल्यांदा ऐकायला मिळालं. हा? सारखंच मिळतंय. सारखंच मिळतंय. मग तुम्ही हट्ट करता की नाही वहिनी? नाही, आणखीन तर कोणत्या गोष्टीचा केलेला नाहीये हट्ट. मग आता कधी सुरू करणार? नाही, ते मिळतंयच ना, न मागता मिळतंय सगळं. न मागता मिळतंय सगळं. आणि काय सांगा? नाही, तसं सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे, पण आता तेवढ्याच सांगून होणार नाही. अच्छा, बाकी गृहिणी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा स्वयंपाक वगैरे असतो, त्या बाबतीत परिपूर्ण आहे. हो, उत्तम. आणि जरी कोणी गेस्ट आले तरी थोड्या वेळात कसं त्यांचा पाहुणचार करायचा, हा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे. बर, हे आवर्जून सांगावं असं वाटेल. काय वहिनी, हे कसं काय, कुठून शिक्षण ट्रेनिंग घेतलं? थोडी आईकडून, थोडी सासूबाईंकडून. बघा, म्हणजे तेवढ्याच दोघींनाही सांभाळलं ते. वेळ आहे 2 मिनिटाची आणि 2 मिनिटात 5 वस्तूंचा अभिनय तुम्ही करायचा आणि तुम्ही घेऊन यायचा. हा, वेळ सुरू झाली. हा पहिला अभिनय. बोलायचं नाही. बोललात वहिनी. वहिनी बोलू नका. हा, पहिलं बोलल्यामुळे आता बक्षीस गेलं.
सांग कुठं आहे ते? ती घरची कामं करू द्या ना. व्हेरी गुड. 2 झाले. तोपर्यंत 50 सेकंद झालेली आहेत. आता वहिनी हे तिसरं. बोलू नका. प्राणी 2 मिनिटाची वेळ 1 मिनिट 20 सेकंद झाली. 40 सेकंद राहिलेली आहेत. शेवटची 30 सेकंद राहिली. बोलू नका. बोलू नका. अल्बम किती छान बक्षीस मिळवायची संधी आली होती. 5ही वस्तूंचा अभिनय खरा तर वहिनीने योग्य केला होता. फक्त तो पहिला फुटबॉल बोलल्यामुळे गडबड झाली आणि आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांनी असा एक वेगळा अभिनय केला, त्यामुळे ते बक्षीस गेलं. पण 4 वस्तू आणण्यात ज्या काही वहिनी यशस्वी ठरल्या त्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. पैठणीचा खेळ हा खेळ रंगतो आहे आता सोलापूरमध्ये आणि मला तुम्हा सगळ्यांना अगदी आवर्जून सांगण्याची इच्छा आहे ती अशी की उद्या संध्याकाळी पाहायला विसरू नका. झी मराठीवर वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार सोहळा 2010. आणि आता हा खेळ, या खेळामध्ये या चिमट्यामध्ये एका वेळेला एक त्या बाउलमध्ये ठेवलेला चेंडू उचलायचा आणि समोर असलेल्या त्या चमच्यामध्ये गोळा करायचा. या वहिनींसाठी 5 चमचे, या वहिनींसाठी 5 चमचे. सगळ्यात आधी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. गुणसंख्या 3 उपविजेत्या ठरल्या जवंजाळ वहिनी, त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि 4 या गुणसंख्येवरती आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सोलापूरमध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. Oh,